एकदा तथागताला विचारलं होतं की भगवान, देव 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 ही संकल्पना आपण म्हणतो, हे देव किती आहे? तर भगवंतांनी सांगताना सांगितलं की देव हे 3 प्रकारचे आहेत. एकांना त्यांनी म्हटलं की देव समुत्ती देव आहेत, दुसरे उपपत्ती देव आहेत आणि तिसरे विशुद्धी देव आहेत. भगवान बुद्ध कुठलीही गोष्ट सांगितली तर अंधारात आणि याच्यात ठेवत नव्हते, पूर्ण उलगडा करून सांगत होते, शंकेचं निरसन होईपर्यंत सांगत होते. म्हणून तर त्यांना बुद्ध म्हणत होते. मग त्यांना प्रश्न विचारला, भगवान पण आम्हाला समजलं नाही, फोडून सांगा ना. मग भगवान म्हटले समुत्ती देव म्हणजे जे नेहमी देत राहतात देत राहतात देत राहतात, म्हणून त्यांना देव म्हणतो. आणि ते डोळ्याने पाहता येतात. भगवान कोण आहेत ते? तर म्हणे राजा, राणी, राजकुमार, राजकुमारी यांना देव म्हणतात, कारण की ते डोळ्याने दिसतात आणि लोक त्यांच्या दारी मागायलाच जातात. म्हणे कधी बी राजाच्या दारी लोक जर जातात तर मागायलाच जातात. आणि त्या राजावरूनच शब्द राजकारणी लोकांसाठी जो शब्द आलाय, तर त्या राजामुळंच राजकारण शब्द आलाय. आणि तुम्ही कोणत्याही नगरसेवकाच्या आमदारा खासदारादारी लोक जातात, कशासाठी जातात? मागायलाच जातात. आणि ते बी देतच राहतात. भले तिच्यातून थोडे ते घेत राहतील, निधी पूर्ण वापरो ना वापरो, पण कोणी बी राजकारणी सध्या काय करतात? देतच राहतात ना. बघा ना तुम्ही, कोण्याही राजकारण्याकडे कोणाच्या बी ऑफिसमध्ये बसलेल्या माणसाला तुम्ही जाऊन विचारा, कसं काय आले? काय नाही, साहेबाकडे थोडंसं राशनचं काम आहे, काहीतरी कामच घेऊन जातात ते बिचारे, आणि ते बी देतातच. म्हणून राजकारण शब्द कशातून आलेला आहे? देण्यामधून आलेला आहे. म्हणून डोळ्याने दिसणाऱ्या देवाला म्हणतात समुत्ती देव. राजा, राणी, राजकुमार, राजकुमारी यांचं नाव आहे समुत्ती देव. दुसरे आहे उपपत्ती देव. ते 21 आहेत आणि ते डोळ्याने दिसत नाहीत. ते डोळ्याने दिसत नाहीत. ते धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये बाबासाहेबांनी सांगितलेले आहे. बाबासाहेबांनी धम्मचक्र प्रवर्तन सूत्र घेतले, याच्यात आहे ते, याच्यात आहे ते 21 देव आहेत. कोणते आहेत? चातु महाराजिक, यामा, तुषिता, तावंतींसा, निम्मानरती, परिनिम्मानवतवस्ती, ब्रह्मपुरोहिता, ब्रह्मपारिसज्जा, महाब्रह्मा, निमती पर वसवत्ती, महाब्रह्मा, त्यानंतर आहे वेहफला, त्याच्यानंतर आहे अविहा, त्याच्यानंतर आहे आभस्सरा, आभस्सराच्या नंतर आहे आतप्पा, अपमानसुभा, त्यानंतर आहे अपमानभा, त्यानंतर आहे आतप्पा, त्यानंतर आहे सुदस्सा, त्यानंतर आहे सुदस्सी आणि त्यानंतर आहे अकनिष्ठका. असे 21 देवलोक आहेत. धम्मचक्र प्रवर्तन सूत्रामध्ये ते सांगितलेले आहे. पण ते डोळ्याने दिसत नाही. मग हा प्रश्न पडतो की जे डोळ्याने दिसत नाही ते कसं काय मानायचं? आता तो विषय थोडा बाजूला ठेवू. आणखी तिसरे देव आहेत, त्यांचं नाव आहे विशुद्धी देव. विशुद्धी म्हणजे का? ते लोकांना नेहमी शुद्ध बनवतात. ते लोकांना नेहमी शुद्धीच्या मार्गाने घेऊन जातात आणि विशेष प्रकारे शुद्ध कसं बनायचं काया वाचा मनानं ते शिकवतात. म्हणून त्यांना विशुद्धी देव म्हटलेलं आहे. भगवान ते कोण आहेत? मग ते बी डोळ्याने दिसतात. ते कोण आहेत? म्हणजे भिक्खू भिक्षुणी. म्हणून भिक्खू भिक्षुणी हे विशुद्धी देव आहेत. आणि राजा, राणी, राजकुमार, राजकुमारी म्हणजे आताच्या काळातले राजकारणी हे सगळे लोक समुत्ती देव आहेत, म्हणजे देणारे देव आहेत. देणारे देव आहेत. आणि जे उपपत्ती देव आहेत, जे की डोळ्याने दिसत नाहीत, तर ते चातु महाराजीपासून तर अकनिष्ठकापर्यंत आहेत. तर हे देवलोक कधी दिसतात? ज्यांना ज्यांना ध्यानाची 4थं ध्यान प्राप्त होतं. 4थ्या ध्यानाच्या नंतर जे लोक 5व्या ध्यानापर्यंत छलांग मारतात, तर 5व्या ध्यानापासून हे देवलोक दिसणं सुरू होऊन जातात. तर ज्यांना 5व्या ध्यानात जाऊन जर नाही दिसले तर त्यांना तिथून पुढं नाही म्हणावं, पण 4थ्या ध्यानापर्यंत न जाताच ते नाहीत असं म्हणणं हे गैर होईल. कारण की प्रॅक्टिकल न करता, जसं H2O हायड्रोजनचे 2 अणू, ऑक्सिजनचा N अणू इक्वल टू वॉटर, जोपर्यंत आपण तो प्रयोग करत नाही तोपर्यंत कसं पाहणार? उदाहरणार्थ, पृथ्वी स्वतः भोवती फिरते. हे कोणाचा शोध आहे? गॅलिलिओचा. बरोबर आहे. आता त्या शास्त्रज्ञांनी ही पृथ्वी स्वतः भोवती फिरते हे कुठं जाऊन पाहिलं? पृथ्वीवर पाहिलं का दुसऱ्या ग्रहावर जाऊन पाहिलं? त्यांनी कॉस्मसच्या सहाय्याने काय केले? एकदा कॉस्मसच्या सहाय्याने दुसऱ्या ग्रहावर पण गेले, यानावर पण गेले. एक मॅक्रो दुर्बीण होती. त्यांनी नंतर काय केलं? तिथं जाऊन या आकाश पोकळीमध्ये त्यांना भरपूर ग्रह दिसले. आणि त्या आकाश पोकळीमध्ये त्यांना एक अंड्याच्या आकाराचा तपकिरी रंगाचा हा पण एक ग्रह दिसला. आणि मग त्यांनी ते पूर्ण व्यास पाहायला त्याचं आणि सांगितलं की हे पुरं सूर्यबिर्य नाही फिरत, सूर्य स्थिर आहे, हे पृथ्वी स्वतःभोवती फिरते. आणि म्हणून त्यांनी काय केलं? परफेक्ट अनुमान काढलं. आणि त्याच्यानंतर लय लोक गेले, आता भरपूर गेले, 1-2च लोक नाही, अनेक लोकांनी दुसऱ्या ग्रहावर जाऊन पृथ्वी पाहावा लागते की स्वतःभोवती फिरते म्हणून.
आता त्या शास्त्रज्ञाला जर कोणी विचारलं असतं की पृथ्वी स्वतःभोवती कशी फिरते सांगा, तर तो म्हटला असता जसं मी प्रॅक्टिकल पाहिलं तसं तुम्ही प्रॅक्टिकल पहा, जसं मी प्रॅक्टिकल पाहिलं तसं तुम्ही पहा. जर एखादा माणूस म्हटला असता की नाही मी कॉस्मॉसमध्ये पण बसणार नाही, यानामध्ये बसणार नाही, मी त्या मायक्रो दुर्बिणीतून बी पाहणार नाही, मला इथंच कशी फिरते सांगा, कसं सांगावं इथं. आता हे पृथ्वीवर तर आपण बसले, आता कसं पाहावं, आता कसं सांगावं फिरते म्हणून. आता पृथ्वी तर आपल्याला दिसत नाही ना, आपल्याला तर सूर्य इकडून येतो आणि इकडे जातो असं दिसतो, आहे का नाही. आपल्याला असं वाटतं की सूर्य इकडून पूर्वेकडून येतो आणि पश्चिमेकडे जातो. मला तर लहानपणी असं वाटायचं की आपल्याला झोपू देतो आणि जमिनीतून घुसतून पुन्हा इकडून येतो. मला असं लहानपणी वाटायचं, मला तर लहानपणी असं वाटायचं. मला वाटतं 4थी का 5वीत होतो, मी रातभर झोपलोच नाही. माझ्या आईने मला विचारलं काहून जागतो, तर नाही म्हटलं तो सूर्य जमिनीतून कोणाच्या दारून जातो ते पाहायचं आहे, कारण तो दिसत नाही मला जाताना. तर नंतर कळलं की तो असं जमिनीतून खालून नाही जात, तो आपला असाच आहे. आणि पृथ्वीसुद्धा अशी नाही फिरत, अशी नाही फिरत पृथ्वी, अशी नाही फिरत. अशी जर फिरली असती तर आपण डोक्यावर पडलो असतो घडी घडी. पृथ्वी अशी फिरते गोल, अशी फिरते. हे सूर्य असाच आहे आणि जेव्हा ती अशी येते, जर आपला देश याच्या पुढं आला तर उजेड येतो. आणि ती अशी फिरत 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 गेली की म्हणून अंधारातून अर्ध जग हे उजेडात असतं ना अर्ध जग हे अंधारात असतं. जेव्हा आपल्याकडे 12 वाजले असतात तेव्हा तिकडे रात्रीचे वेगळेच वाजलेले असतात. बरं झालं सॅटेलाईटनं आणि आपण देश विदेशात आपले नातेवाईक आहेत आपण व्हिडिओ कॉलिंग करतो म्हणून सगळ्याला आता प्रूव्ह झालं, मान्य झालं की वेगवेगळा टायमिंग आहे म्हणून. बुद्धगयामध्ये 5 वाजता दिवस निघतो बघा, आपल्या देशातच 5 वाजता निघतो. श्रीलंकेला 4:30 पावणे 5ला दिवस निघतो. 1-1.5 घंट्यानं मागं पुढे त्यांनी शासनानं करून घेतला टायमिंग. तर हे पृथ्वीचं भ्रमण जोपर्यंत आपण दुसऱ्या ग्रहावर जात नाही, तिथून जोपर्यंत पाहत नाही तोपर्यंत कळत नाही. तर काही गोष्टी प्रॅक्टिकल कराव्या लागतात. समजा विहिरीच्या काठावर 100 लोक बसलेले आहेत आणि 1 रुपयाचं नाणं विहिरीत पडलं. काठावर बसलेल्या 100 लोकांनी चर्चा करणं सुरू केली की खाली जे नाणं पडलेलं आहे ते छापा आहे का काटा आहे, म्हणजे टेल आहे का हेड आहे. जे लहान लेकराला छापा काटा समजत नाही ना, तर हेड आहे का टेल आहे. तर वर बसलेले 100 पैकी काही म्हणे की नाही हेड आहे, काही म्हणे टेल आहे. आता काहीतरी असेल ना, उभं थोडी असेल, दोन्हीतून एक तर असेल. आता कोणाचं तरी खरं भरणार आहे, पण ते जे खरं भरणार आहे ते परफेक्ट खरं आहे का अनुमान खरं आहे. अनुमान सत्य आहे की नाही, परफेक्ट सत्य नाही ना. त्या 100 पैकी एक जण बलवान होता, तो म्हणे अनुमान करण्यापेक्षा आपण प्रॅक्टिकलच पाहू. त्यानं डायरेक्ट उडी मारली, पोहत पोहत खाली गेला, खाली डोळे उघडले आणि डोळे उघडे पाहून पाहिलं की छापा आहे म्हणजे हेड आहे. वर आला आणि सांगितलं हेड आहे. तर सगळे बसलेले म्हणतात तू मधातूनच वापस आला असेल तर तू खरं सांगतोय कशावरून, तू खोटं बोलत असतील तर. तो म्हणे अरे हे तर अवघडच काम झालं. त्याला जेवढी ताकद खाली जाऊन श्वास रोखून ते पाहून येऊन सांगायला लागली त्याच्यापेक्षा कितीतरी पटवून दाखवण्यात लागणार आहे. मग त्याला प्रश्न पडला की मी किती जरी पटवून दाखवलं यांना तर यांना पटणार नाही. मग एक काम करू, मग त्यांनी त्या 100 पैकी 5 जणाला पोहणं शिकवलं आणि त्या 5 जणाला घेऊन गेला आणि त्या 5 जणाला म्हणे बघा. त्या 5ही जणांना पाहिलं म्हणे हो हेड आहे. ते 6 जण आलेवर पुन्हा त्या 6 जणांनी सांगितलं ते बाकीच्या 95ला म्हणे हेड आहे. नाही तुम्ही सगळ्यांनी संगनमत केलं असेल तर, तुम्ही मतातच खोटं बोलत असाल तर, म्हणून नाही विश्वास ठेवला ना त्या 5 वर्गीय भिक्षूवर. पण पहिल्यांदा बुद्धावर नाही ठेवला, त्या पंचवर्गीय भिक्षूवर पण नाही ठेवला ना. मग बुद्धाला उत्पन्न झालं की जे मला प्राप्त झालं हे 5ला प्राप्त झालं हे जवरक समाजातल्या प्रत्येक माणसाला उत्पन्न होणार नाही, तवरक विश्वास ठेवणार नाही. म्हणून त्यांना ते धम्म सांगावं नव्हतं वाटत अगोदर. कारण पूर्वीच्या लोकांचा विश्वास होता की चोऱ्या करा, कारण राजे लोक लुटायचे ना. तर त्या पूर्वीच्या लोकांचा विश्वास होता की ज्याच्यात ताकद तो लुटन. त्यामुळं दुसऱ्याची वस्तू घेतली की पाप हे कोणाला माहीतच नव्हतं. चोरी करणं वाईट हे माहीत नव्हतं. आजबी हत्या करणं वाईट वाटतं की लोकांना. आजबी बकरे कोंबडं कापणं पुण्य समजतात लोक. ह्या युगात 20व्या शतकात विचार करायचं, 20व्या शतकात आजही असे लोक आहेत, तरुण पोरं पोरी आहेत की ते बळी देण्याला विश्वास ठेवतात. विचार करा तुम्ही त्या काळात कसं असेल. म्हणून 5 जणांवर विश्वास ठेवला नाही. मग त्यांनी विचार केला की हे 95 पण आपल्याला न्यावाच लागणार आहे खाली एक दिवस. मग त्यांनी करता 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 जवळजवळ 99 जणांना पोहणं शिकवलं आणि 99च्या 99 खाली गेले आणि त्या 99 जणांना डोळे उघडे ठेवून पाहिलं म्हणे हेड आहे. आणि ते 99 जण येऊन जो एक उरला होता ना तो पोहायला तयारच नव्हता. तो म्हणे मला पोहणं शिकायचं बी नाही आणि काहीच नाही. ते 99 येऊन जीव तोडून सांगू लागले त्याला की आम्ही तुला खरं खरं सांगतो की ते हेड आहे.
तर तो म्हणतो की तुम्ही सगळे मिळून मला फसवत असताल तर. मग ते सगळे म्हणे राहू दे आता, एकटं राहू दे म्हणे, आता याच्या नादी लागून काय चालत नाही. आता त्याला 99 जण सांगतात तरी तो ऐकायला तयार नाही. तर तो बिचारा एक पाऊण शिकायला तयार नाही, खाली जाऊन पाहायला तयार नाही, आणि या 99 जणांवर विश्वास ठेवायला तयार नाही. तर उपासक उपासिकांनो, या संसारामध्ये बाबासाहेबांमुळे दीक्षित झालेल्या लोकांची सुद्धा हीच गत आहे. 99 जण मात्र प्रॅक्टिकल ध्यान करू लागलेत, प्रॅक्टिकल दान देऊ लागलेत, प्रॅक्टिकल शील पालन करू लागलेत, आणि प्रॅक्टिकल पहिलं दुसरं तिसरं चौथं ध्यान प्राप्त करून प्रॅक्टिकल पाहू लागलेत. पण काही आजही ते म्हणतात दानावर काही विश्वास नाही आमचा, शील पालन करण्यावर बी विश्वास नाही, आणि समाधीवर बी विश्वास नाही. त्यांना या संसारातलं रहस्य कसं दिसन? त्यांना काय करावं? ते एकामध्येच गणित पकडावं की नाही? त्यांना 99 मध्ये कसं पकडता येईल? म्हणून उपासक उपासिकांनो, आणि चौथ्या ध्यानामध्ये त्या व्यक्तीला आपल्या शरीराच्या बाहेरचं जग दिसणं सुरू होऊन जाते. मग हे आकाश किती मोठं आहे, मग हे संज्ञा किती मोठी आहे, मग हे विज्ञान किती मोठं आहे, आणि नेव संज्ञाना संज्ञा येतं मग देवलोक किती आहे, हे चौथ्या ध्यानाच्या पुढे दिसणं सुरू होऊन जाते. आता तिथं गेल्याशिवाय ह्या प्रश्नाचं उत्तर देणं शक्य नाही. तेव्हा तुम्हाला विश्वास ठेवणंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून तुम्ही तिथं जाऊन जर नाही दिसलं तर मग तुम्ही म्हणायचं बनते बाबासाहेबाचं बुद्धाचं तुमचं मत खोटं आहे, मग तिथं तुम्ही खोटं म्हणू शकता. पण सध्याच्या घडीला मात्र तुम्हाला चौथ्या ध्यानापर्यंत जावं लागेल. आणि चौथ्या ध्यानापर्यंत जाण्याची शिडी आहे की पहिलं तुम्हाला आनापानसती करावं लागेल. आणि आनापानसती केलं की त्या माणसाचं मन स्थिर होते जे लोक शील पालन करतात. म्हणजे समजा हत्या करून ध्यानाला बसलं ना तर मग मन स्थिर होत नाही, माणूस इकडे तिकडे पाहतं. चोरी केल्यानंतर बी बसलं ध्यानाला तर ध्यान लागत नाही. दुराचार करून बी ध्यानाला बसलं की नाही मग ते स्मरण येतं. आणि खोटं बोलून नशापतन केलं तर मग माणसं स्थिर मन राहत नाही. म्हणून पहिलं कर्तव्य पंचशील पालन करणं. पंचशील पालन करणारा माणूस ध्यान करू शकतो, आणि ध्यान करणारा माणूस चौथ्या ध्यानापर्यंत जाऊ शकतो. ठीक आहे, साधू म्हणा सगळे.